जालना जिल्ह्यात यंदा समाधानकारक आणि मोठा पाऊस झाला नाही। केवळ रिमझिम पावसावरच खरीप पिकं बहरली आहेत। मात्र सततच्या ढगाळ वातावरणामुळे सोयाबीन, कपाशी, मका पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं पाहायला मिळत आहे। जालन्यातील वडीगोद्री भागात सोयाबीन पिकावर येलो मोझॅक व्हायरसचा प्रादुर्भाव झालाय आणि या व्हायरसमुळे सोयाबीन पिकाची पानं सुरुवातीला पोपटी रंगाची होऊन नंतर पिवळी पडतायत। तसंच गळ मोठ्या प्रमाणात सुरू आहे। औषधांच्या फवारणीनंतरही हा व्हायरस आटोक्यात येत नाही, त्यामुळे पेरलेलं पीक वाया जाण्याची धास्ती शेतकऱ्यांना लागली आहे। दीड महिन्यापासून ढगाळ वातावरण होतं आणि रिमझिम पाऊस पडत होता। त्यामुळे या येलो मोझॅक रोगांचा सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रसार झाला आणि त्याच्यातून सोयाबीन पीक हे पूर्ण त्याला बळी पडलेले आहे आणि यातून उत्पन्न तर काही मिळणार नाही, पण झालेला खर्च सुद्धा वाया जाणार अशी भीती आम्हाला शेतकऱ्याला आहे। ढगाळ वातावरणामुळे एवढं ते येलो मॅजिकचा परिणाम झालेला आहे आणि त्याला काही करू शकत नाही आता शेतकरी, आणि शेतकऱ्याजवळ काही राहिलं नाही, करायसारखं काहीच नाही राहिलं आता।